तो आज हम ठहरे हुए हैं शराब बाज़ार, बीजापुर शराब बाज़ार में। तो यहाँ पर हम जितने भी आप नज़र दौड़ा रहे हैं, तमाम जो सोने के ज़ेवरात से भरे हुए ये शॉप नज़र आ रहे हैं, बिल्कुल खाली खाली नज़र आ रहे हैं। तो यहाँ के दुकानदारों से भी हमने बात की है और दुकानदारों का कहना है कि जब से मोदी जी ने ये ऐलान किया है कि 1 साल के लिए सोना गोल्ड मत ख़रीदो, पेट्रोल की बचत करो और हर अपने ऑफिस को मेट्रो ट्रेन के ज़रिए जाया करो और लॉन्ग ट्रिप मत करो। और इसके अलावा कई उन्होंने जो है सार्वजनिक लोगों को बातें बताई और उसका इफ़ेक्ट जो है अब आपको यहाँ पर नज़र आ रहा है। और दूसरा इफ़ेक्ट ये भी है कि सोने के दाम दिन ब दिन बढ़ते जा रहे हैं और सोने का जो भाव है वो हर दिन चेंज होते रहता है, यानी अप हो रहा है, डाउन नहीं हो रहा है। लेकिन यहाँ के जो दुकानदार हैं, जो कारीगर हैं, मज़दूर हैं, जो अपनी रोज़ी रोटी जो है इन ज़ेवरात को बनाकर अपने पेशे से अपनी रोज़ी रोटी कमाते हैं, उन लोगों को काफ़ी दिक्कत आ रही है। और यहाँ के दुकानदारों का भी कहना है कि 90% या 50% टू 90% जो है कस्टमर आने के लिए, ख़रीदने के लिए बंद है और 90% बिजनेस डाउन है, ये इनका कहना है। सर, पिछले 4 दिन पहले जो है हमारे प्रधानमंत्री जी ने लोगों को एक मैसेज दिए थे कि 1 साल तक सोना मत खरीदो, 1 साल तक क्या है घर में बड़ा फंक्शन मत करो, हाँ, और इसके अलावा पेट्रोल की बचत करो, इलेक्ट्रिक बाइक्स लो। तो इसका इफेक्ट क्या बिजनेस पर, सोने के बिजनेस पर पड़ा है? थोड़ा बहुत तो हो रहा है अभी। सोना खरीदी मत करो बोले तो भाव एक बढ़ गया वैसे में। और अभी 1,57,58 तक गए थे और वापस अभी 1,52,000 तक आ गया। तो भी क्या पब्लिक उतना सोना खरीदने पीछे हट रहा है अभी। तो उन्होंने किस हिसाब से बोले वो तो हमको तो उसका मालूम नहीं। जो बोले उन्होंने सही है, लेकिन ये जो वार एक चले ना उसकी वजह से बोले रहेंगे ऐसा कुछ। और इसमें वो टैक्स भी बढ़ा दे सोने के ऊपर, ऐसा हो कि थोड़ा मार पड़ गया। जब ये ऐलान करने के बाद सोने का भाव बढ़ गया, टैक्स बढ़ हाँ गया। एकदम बढ़ गया। तो एक ही दिन देखो 152 था, एक तो 160 तक हो गया एकदम अचानक। और चांदी का भी 280 तक आ गया, 230 235 तक था, 280 तक आ गया। उसकी वजह से अभी और अपना ये अधिक मास एक आ गया। वैसे में लोग चांदी लेने के लिए पीछे हट रहे अभी। अभी तो स्टार्ट में है, ठीक है। फिलहाल इतना एकदम भाव बढ़ गया, ऑलरेडी तो 4,500 तक गए थे, अभी 2,60-70 चले गए, तो लेने 2,800 रुपये तोला चले। तो इन 4 दिनों में बिजनेस पर क्या इसका असर, बहुत बड़ा असर पड़ा है? वैसा कुछ तो बहुत नहीं पड़ा। नहीं, वैसा कुछ तो बहुत नहीं पड़ा पहले से। अभी अपना तो कैसा हो गया, शादी का सीजन तो खत्म हो गया। वैसे में शादी का सीजन खत्म हो गया, अभी तो नॉर्मल तो रहेगा, लेकिन थोड़ा इफेक्ट होगा अभी। ಸರ್, ಇತ್ತೀಚಿನ ದಿವಸ PM ಮೋದಿ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಗೋಲ್ಡ್ 1 ವರ್ಷ ಗೋಲ್ಡ್ ತಗೋಬೇಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಹೇಳಿ ಲಾಸ್ಟ್ ವೀಕ್ ಹೇಳಿದ್ರು. ಹೌದು. ಅದಾದ ನಂತರ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮೇಲೆ ಏನು ಇಫೆಕ್ಟ್ ಬಿದ್ದಾವು? ಏನು ಮಂದಿ ಜನರು ಬರ್ಲಾಕತ್ತಾರ? ಡೈಲಿ ರೇಟ್ ಅಪ್ ಡೌನ್ ಆಗೋದ್ರಿಂದ ಮೋದಿ 1 ವರ್ಷ ಬಂಗಾರ ಒಟ್ಟ ಖರೀದಿ ಮಾಡಬೇಡ ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಕಸ್ಟಮರ್ ಸ್ವಲ್ಪ ಅನ್ನಕ ಭಾಳ ಕಮ್ಮಿ ಅದಾವ. 10% ಅಷ್ಟೇ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅದ, 90% ಬಿಸ್ನೆಸ್ ಇಲ್ಲ. ಲಾಸ್ಟ್ ವೀಕಿಂದ ಅಂದ್ರೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮೇಲೆ ಇಫೆಕ್ಟ್ ಆಗ್ಯಾವ. ಬಿಸ್ನೆಸ್ ಮೇಲೆ ಇಫೆಕ್ಟ್ ಆಗಾಕತ್ತೈತಲ್ರಿ. ಈಗ ಲಾಂಗ್ ಟ್ರಿಪ್ ಯಾರು ಡ್ರೈವಿಂಗ್ ಎಲ್ಲಿ ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ. ಬಂಗಾರ ಜಾಸ್ತಿ ಖರೀದಿ ಮಾಡಬೇಡ್ರಿ 1 ವರ್ಷ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ. ಏನೇ ಫಾರಿನ್ ಟ್ರಿಪ್ ಮಾಡಿದ್ರು ಮಾಡಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರ. ಯಾವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಹೇಳ್ಯಾರ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಟೋಟಲಿ ಬಿಸ್ನೆಸ್ ಭಾಳ ಕಮ್ಮಿ ಇದೆ. ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನು? ನಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಮೋದಿಂದ ಏನೈತೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನಮಗೆ. ಅವ್ನ್ದು ಏನು ಐಡಿಯಾ ಇರ್ತಾವೋ ನಮ್ಗೆ ಇನ್ನೂ ಅರ್ಥ ಆಗಿಲ್ಲ. ನೋಡ್ಬೇಕು ಮುಂದೆ ಏನಾಗತ್ತೆ ಅಂತ. ನಿಮ್ಮ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮೇಲೆ ಡೌನ್ ಎಫೆಕ್ಟ್ ಆಗಿದೆ. 90% ಆಗಿದೆ. ಹೌದು 90% ಎಫೆಕ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಪ್ರೈಸ್ ಇವತ್ತಿಗೆ 1 ವರ್ಷ ಆಯ್ತು ಅಪ್ ಡೌನ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ 1 ತಾಸನ ಈಗ 10 ನಿಮಿಷನ ಇದ್ದಿದ್ದ ರೇಟ್ ಈಗಿರಲ್ಲ. ನಾವು ಮೊಬೈಲ್ನ ಮೆಸೇಜ್ ಹಾಕಿರ್ತೀವಿ ಬಂಗಾರ ರೇಟ್ ಭಾರಿ ಇಳಿಕೆ ಅಂತೇಳಿ, ಕಸ್ಟಮರ್ ಬರೋದ್ರಾಗ ಅಪ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿರ್ತೈತಿ.
ಹಂಗಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಗಿರಾಕಿನೂ ಕಮ್ಮಿ ಅದಾವೆ. ಇವತ್ತಿನ ರೇಟ್ ಏನು? ಇವತ್ತು 1,51,500 ರೂಪಾಯಿ ಅದ. ತಮ್ಮ ಹೆಸರು? ಸಂತೋಷ್, ಕಾಮಾಕ್ಷಿ ಜ್ಯುವೆಲರಿ, ಬಿಜಾಪುರ. ಏನು ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಮೇಲೆ ಏನು ಬಿಸ್ನೆಸ್ ಮೇಲೆ ಇಫೆಕ್ಟ್ ಆಗ್ಯಾವ? ಇಲ್ಲ. ಮೊನ್ನೆ ಮೋದಿಜಿಯವರು ಹೈದರಾಬಾದ್ ನಡೆದ ಸಭೆ ಒಳಗೆ ಅವ್ರು ಒಂದು ಕರೆ ಕೊಟ್ಟರು, ಬಂಗಾರವನ್ನು ಈಗ 1 ವರ್ಷ ತನಕ ತಗೋಬೇಡ್ರಿ ಅಂದಿದ್ದಕ್ಕೆ ಗ್ರಾಹಕರಿಗೆ ಭಾಳ ಗೊಂದಲ ಉಂಟಾಯ್ತು ರೀ. ಅದರಿಂದ ಅವ್ರು ಏನಂದ್ರು, 1 ವರ್ಷ ತಗೋಬೇಡ ಅಂದ ಅರ್ಥೇನು ಅವ್ರಿಗೆ ಬಂಗಾರ ರೇಟ್ ಹೆಚ್ಚು ಹಾಕೋದು ಏನು ಕಡಿಮೆ ಹಾಕೋದು ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ. ಅವ್ರು ತಗೋಬೇಡ ಅಂತಲೇ ಮುಂದೆ ಏನೋ ಅವ್ರು ಬಂಗಾರ ರೇಟ್ ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ತಾರೇನೋ ತಲೆ ಆಗೈತಿ. ಆದ್ರೆ ಹಂಗಿಲ್ಲ, ಅದು ಜಾಗತಿಕ ಯುದ್ಧದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು 1 ವರ್ಷ ತನಕ ತಗೋಬೇಡ ಅಂದಿದ್ದಾರೆ. ಇದರಿಂದ ನೋಡ್ರಿ ನಮ್ಮ ಅಂಗಡಿ ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಖಾಲಿ ಹೆಂಗೈತಿ, ಈಗ ವ್ಯಾಪಾರ ಭಾಳ ಮಂದಗತಿ ಐತಿ. ಇದರಿಂದ ಎಲ್ಲ ನಮ್ಮದು ಭಾಳ ತ್ರಾಸ ನಡೆದದ. ಇದಕ್ಕೆ ಪರಿಹಾರ ಏನಕ್ಕಂದ್ ನೋಡ್ಬೇಕು ಇನ್ನು ಕಾದು. ಈಗ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನ್ರಿ? ಈಗ ಬಂಗಾರ ತಗೋಬೇಡತ್ತಂದ್ರೆ ಅವರು ಭಾಳ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಕೇಳ್ತಾರ್ರಿ. ಈಗ ಏನ್ ಹಾಕದ್ರಿ, ಎಲ್ಲಾರು ಬರೀ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿ ಕೇಳ್ತಾರ್ರಿ. ಏನ್ ಕೇಳ್ತಾರ, ಬಂಗಾರ ತಗೋಬೇಡ ಅನ್ನತ್ತಾರ, ಹೆಂಗ್ ಮಾಡೋದಿರ್ತಾರ ಅವ್ರು. ನಾವ್ ಹೆಂಗ ಅನ್ನಕ್ ಬರ್ತದ್ರಿ? ನಾವು ಬರ್ರಿ ತಗೋಬರ್ತ ಅನ್ನಕ್ ಬರಂಗಿಲ್ಲ. ನೀವು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನೋಡಿರ್ತೀರಿ. ಆದ್ರ ದಿನದಿಂದ ದಿನಕ್ಕೆ ಏರ್ಕೋತೆ ಹೋಗುದು, ಬಂಗಾರ ರೇಟ್ ಕಡಿಮೆ ಆಗಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಅವ್ರಿಗೇನ್ ಕಸ್ಟಮರ್ಗೆ ಏನಿರ್ತದ, ಮುಂದೆ ಬಂಗಾರ ರೇಟ್ ಕಡಿಮೆ ಆಗಬಹುದು ಅವ್ರು ವಿಚಾರ ಇಟ್ಕೊಂಡ್ ಬಿಡ್ತಾರ, ನಮ್ಮ ಮೋದಿ ಏನೋ ಮಾಡ್ತಾರ ಅಂತ. ಅವ್ರ ಕೈಯಾಗ ಏನೂ ಇಲ್ಲಿದು. ಹಿಂಗಾಗಿ ನೋಡ್ಬೇಕು. ಆದ್ರೂ ವ್ಯಾಪಾರ ಮೊದಲೇ ಬಂಗಾರ ರೇಟ್ ಹೆಚ್ಚಾಗಿದ್ದಕ್ಕಂದ್ರು ವ್ಯಾಪಾರಗಳು ಬಹಳ 50% ಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ಕುಸಿತ ಆಗೈತ್ರಿ. ಇದರಿಂದ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಮ ಅಕ್ಕಸಾಲಿಗರಿಗೆ, ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೆ ಭಾಳ ತ್ರಾಸಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ವ್ಯಾಪಾರದ ಬಾಡಿಗೆ ಇದ್ದಿದ್ದವ್ರದಂಗ್ರು ಬಾಡಿಗೆ ನಡೆಯೋದಿಲ್ಲ ರೀ. ಇಲ್ಲೇ ನಾವೆಲ್ಲ ಇದ್ದವ್ರು ಕೆಲಸಗಾರರಿಗೆ ಪಗಾರ ಕೊಡ್ಬೇಕು, ನಮ್ಮ ಲೋನ್ ಇರ್ತಾವ ಅವು ಎಲ್ಲ ಕಟ್ಟಬೇಕು. ಇದರಿಂದ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ತ್ರಾಸನು ಭಾಳ ಐತಿ. ಇದರಿಂದ ಏನ್ ಪರಿಹಾರ ಹಾಕದ್ ನೋಡ್ಬೇಕು ಅಷ್ಟೇ. ನವೀನ್ ತುಳಸಿಗೆರೆ. ಕಳೆದ 4 ದಿವಸದಿಂದ ಮೋದಿಜಿ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು 1 ವರ್ಷ ಗೋಲ್ಡ್ ಖರೀದಿ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಅಂತ. ಅದರದ್ದು ಇಫೆಕ್ಟ್ ಏನ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮೇಲೆ ಬಿದ್ದಾವ ಏನಿಲ್ಲ? ಇಲ್ರಿ, ಈಗ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರ ಅದ್ರದ್ದು ಏನು ಇಫೆಕ್ಟ್ ಆಗಿಲ್ರಿ ಹೆಂಗ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಸೀಸನ್ ಮುಗ್ದೈತ್, ನಮ್ದು ಗೋಲ್ಡ್ ಮ್ಯಾರೇಜ್ ಸೀಸನ್ ಮುಗ್ದೈತಿ. ಈಗ ಅದಕ್ಕೆ ಚಾಲು ಆಗೈತಿ. ಈಗ ಅದಕ್ಕೆ ಚಾಲು ಆಗೋಣ ಸ್ವಲ್ಪ ಬೆಳ್ಳಿದು ಜಾಸ್ತಿ ಖರೀದಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಬಂಗಾರಕ್ಕಿನ. ಮೋದಿಜಿ ಅವ್ರು ಹೇಳಿದಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಇಫೆಕ್ಟ್ ಆಗಿಲ್ರಿ. ಈಗ एक्चुअली ऑफ सीजन ಐತ್ರಿ. तो आपने देखा कि शराब बाजार में व्यापार तो ठप है. कई दुकानें खाली हैं, लेकिन कुछ दुकानों में कस्टमर नज़र आ रहे हैं. तो यहाँ पर आप देख सकते हैं कि जो दुकानदार का कहना है कि भारी इफेक्ट बिजनेस पर इसका इफेक्ट हुआ है. और दूसरी बात ये है कि चंद मालिकों का भी ये कहना है कि ये साधारण है, क्योंकि मैरिज सीजन ख़त्म हो गया है और ये नॉर्मल सीजन चल रहा है. लेकिन मैरिज सीजन तो ख़त्म हो चुका है, नॉर्मल है. इसका ज़्यादा इफ़ेक्ट जो मोदी जी के बयान के बाद इसका ज़्यादा इफ़ेक्ट तो नहीं कहेंगे. चंद दुकानदार मालिक का भी यही कहना है, लेकिन बहुत से लोगों का भी यही कहना है कि इसका जो है सीधा बिजनेस पर इसका काफ़ी असर पड़ा है. अब देखना बाकी है कि 1 साल तक लोग मोदी जी के बताए हुए उन अहम जो इम्पोर्टेंट बातें हैं, जैसे पेट्रोल की बचत करना हो तो इलेक्ट्रिक बाइक ख़रीदना है, और ऑफिस जाना हो तो अपनी बाइक का इस्तेमाल न करते हुए मेट्रो ट्रेन से जाना है, और अगर लॉन्ग ट्रिप पर जाना है तो वो कम करें, और बड़ा फंक्शन करना है तो उसे भी जो है छोटा करें. कई ऐसी बातें हैं जो देश के हित में मोदी जी ने बताया है, लेकिन ये तो रोज़मर्रा की ज़िंदगी है. देखते हैं लोग इसका पालन कब तक करते हैं, अभी ये देखना बाकी है. कैमरामैन सुफियान के साथ मैं खुर्शीद आलम, बी न्यूज़ नेशन, बीजापुर.